आमच्या घराच्या बाजूला एक आंब्याचं झाड आहे आणि या आंब्याच्या झाडावर मला अतिशय सुंदर पांढऱ्या रंगाची फुलं दिसली। क्षणभरासाठी मन गोंधळून गेलं की आंब्याच्या झाडावर पांढऱ्या रंगाची फुलं, तेही या कालखंडात। सगळंच अघटित आहे। मग क्षणभरानंतर मला समजलं की त्या आंब्याच्या झाडावर एक वेल चढलेली आहे आणि त्या वेलीची फुलं त्या आंब्याच्या झाडावर अशी दिसतायत जणू काही त्या आंब्याच्या झाडाचीच फुलं आहेत। भ्रम हा असाच असतो आणि तो दूर होतो ते सत्याचं ज्ञान झाल्यानंतरच। नमस्कार, मी अशोक रामराव देशपांडे मिडास टच इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधतोय। पालक हो, आपल्याही जीवनात असे अनेक भ्रम होत असतात। आपल्या कुटुंबातल्या सदस्यांबद्दलचे आपल्या एकमेकांच्या मनामध्ये निर्माण झालेले गैरसमज असू शकतात आणि हे गैरसमज लवकर दूर होत नाहीत असं अनेकांना वाटतं। गैरसमज तात्काळ दूर होत असतात, फक्त सत्याच्या ज्ञानाचा प्रकाश तिथे पडला पाहिजे, पोचला पाहिजे। काय होतं माहिती आहे, एखाद्या खोलीमध्ये हजारो वर्षाचा अंधकार जरी असला ना तरीसुद्धा ज्ञानाचा दिवा लावल्याबरोबर, दीप प्रज्वलन केल्याबरोबर तो हजारो वर्षाचा अंधकार असं म्हणत नाही की मी हजारो वर्षापासून इथं मुक्कामाला आहे, मी नाही जाणार लगेच्या लगे, असं नाही म्हणत। तो तात्काळ नाहीसा होतो। तसंच आपल्या जीवनामध्ये निर्माण झालेले भ्रमसुद्धा तात्काळ क्षणात दूर होऊ शकतात, पण आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश, सत्याचा प्रकाश पडण्यासाठी किती वेळ लागेल सांगता येत नाही। एखादा जन्म लागू शकतो, अनेकांना 84 लक्ष योनीचा प्रवास पण करावा लागतो, तरीही नाही पडत। असो, मला सांगायचं पालक हो आणि विद्यार्थी मित्रांनो की आपल्याही जीवनात अनेक वेळेस असे भ्रम होत असतात। एखाद्या दोरीला साप समजणे हा जसा भ्रम आहे, तसंच सापाला दोरी समजणे हा सुद्धा भ्रमच आहे। आपला मुलगा हा अतिशय गुणी आहे आणि त्याच्याकडून कसल्याही चुका होत नाही आहेत असं मानणारे आईवडील सुद्धा भ्रमात असू शकतात आणि आपलाच मुलगा नालायक आहे असं म्हणणारे पालकसुद्धा असू शकतात। सत्य जरा अवघडच आहे। काय होतं, सहज सांगून जातो तुम्हाला। आपण कुठेतरी उभे असतो आणि कुठेतरी आकाश टेकलेलं दिसतं, तिथं आपल्याला क्षितिज जाणवतं। आपण अजून वरती गेलो आणि आपली नजर अजून दूरचं पाहू शकली तर क्षितिजाची जागा बदललेली असते। आपण किती वरती, किती उंचावर आहोत आणि आपल्या नजरेला किती दूरचं दिसू शकतं यावर अवलंबून आहे क्षितिज, म्हणजे सत्य। कदाचित जे दिसतंय तेही सत्य असण्याची शक्यता नाही आहे। म्हणून आपल्या जीवनातले भ्रम दूर करण्यासाठी म्हणून आपल्याला या सत्य प्रकाशाची गरज आहे। मला खात्री आहे थोडंसं जड वाटतंय, पण आपल्या आपल्या लेकरांना, आपल्या आपल्या कुटुंबियांना समजून घेताना आपल्याला या सत्याच्या आधारावर घ्यावं लागेल। खरं आणि खोटं या आधारावर घेता येणार नाही। सूर्य पूर्वेला उगवतो हे खरं असलं तरी सूर्य उगवतच नाही हे सत्य आहे, साहजिकच। नातेसंबंधातला हा सत्य प्रकाश आपल्याला जर समजून नाही घेता आला तर भ्रमाचा अंधार किती कालखंड कंटिन्यू राहील याची शक्यता सांगता येणार नाही आहे। चला प्रयत्न करूया सत्याचा प्रकाश आपल्या जीवनात निर्माण करण्याचा आणि मग भ्रमाचा अंधार दूर करण्याचा। नमस्कार।